शेळी मेंढी पिल्ल स्वतः शेळी मेंढीची किंवा पिल्लांची मरतूक कशी टाळायची. तर लक्षात ठेवा, विलाज करत बसणं, रोग झाल्यानंतर विलाज करण्याऐवजी रोगच होऊ जर नाही दिला. रोग कशामुळे होतो तर शरीरामध्ये नको असलेले पदार्थ साठले की रोग होतो. मग काही असेल, त्यांनी दिवसभर काही खाल्लेलं असेल, मुरघास असेल किंवा एखादा याच्यातून म्हणजे नको असलेला पदार्थ त्याच्या खाण्यामध्ये जर गेला असेल तर हा पदार्थ आपणाला शरीरामध्ये त्याच्या नको आहे. कारण हा पदार्थ शरीरामध्ये राहिला की लक्षात ठेवा, आजार हा त्याला निश्चित होणार, अगदी ठरलेली गोष्ट आहे. आणि या आजारातून तो प्राणी बाहेर काढण्यासाठी फक्त मी सांगतोय तेवढी एकच गोष्ट करायची. महिन्यातून बाळांनो एकदा करायची आहे. सर्व शेळी मेंढी पिल्ल जे काय तुमच्याकडे आहेत, एक म्हणजे मेंढी आजारीच पडत नाही, महत्वाची गोष्ट सांगतोय. आणि आजारी पडल्यानंतर मेंढीला जर जास्त उपचार कराल तर ती कधीच जगणार नाही. पहिलं काम हे करायचं की शेळी आणि मेंढी आजारीच पडू द्यायची नाही. त्यासाठी फक्त महिन्यातून एकदा जेवढं मी सांगतोय तेवढंच करायचं. मेंढ्यांसाठी सांगतो अगोदर, लक्ष द्या. मेडिकलमध्ये बाळ हिरडा मिळतो. शेळीचं मेंढीचं आयुष्य जर वाढवायचं असेल, वेळेवर शेळीला मेंढीला माझावर जर आणावायची असेल, अतिरिक्त चरबी जर शरीरामध्ये शेळीच्या मेंढीच्या जर साठली आणि त्यातल्या त्यात युटेरसवर सिस्ट तयार झाली तर हा पुन्हा शेळी मेंढी माझावरच येत नाही तुमची, आणि मग आपला तोटा होतो. त्यासाठी आपण प्रिकॉशन म्हणून काय घ्यायचं आहे तर मोठ्या शेळी मेंढीसाठी सांगतोय मी, 3 ग्रॅम बाळ हिरडा, 3 किंवा जास्तीत जास्त 4 ग्रॅम, आणि 10 ग्रॅम गूळ. बाळ हिरडा 3 ग्रॅम आणि 10 ग्रॅम गूळ, हे एवढं गव्हाचं पीठ घेऊन त्या पिठामध्ये कुस करायचा. आता हे बाळ हिरडा आणि गूळ त्या गव्हाच्या पिठात म्हणजे कणिक करून त्याच्या आतमध्ये घालून जरी तो शेळीला मेंढीला खाऊ घातला तर ती खातात, लक्षात ठेवा. आणि हे जर त्यांच्या पोटात महिन्यातून एकदा तुम्ही केलं तर लक्षात ठेवा, महिन्यात जेवढे नको असलेले साठलेले पदार्थ आहेत ते त्याच्या लघवीमार्फत आणि शौचामार्फत निघून जातात. कुठल्याही प्रकारचा पदार्थ त्यामध्ये म्हणजे नको असलेला, बॉडीसाठी नको असलेला पदार्थ अजिबात राहत नाही. ब्लडमध्ये जर नको असलेला पदार्थ असेल तर तो सुद्धा यातून काढला जातो, लक्षात ठेवा. मोठ्या जनावरासाठी जर जनावराचं वजन 250 ते 300 किलोच्या पुढे असेल तर त्यासाठी 10 ग्रॅम बाळ हिरडा आणि 30 ग्रॅम गूळ एकत्रित करायचं. अगोदर गुळामध्ये ते बाळ हिरड्याचं चूर्ण जे मिळतं, लक्षात ठेवा, ते चूर्ण मेडिकलमध्ये मिळतं, आयुर्वेदिक मेडिकलमध्ये. हे चूर्ण हे गूळ एकत्रित करून कणकेचाच असा मोठा लाडू करायचा आणि तो मोठ्या जनावरांना महिन्यातून एकदा. तुमची म्हैस असेल, गाय असेल, लक्षात ठेवा, ती वांज राहणार नाही, आजारी पडणार नाही, तिला कुठलं टेम्परेचर येणार नाही, ताप येणार नाही. म्हैस असेल, काही असेल, तुमचं मोठं बैल असेल, नको असलेले पदार्थ अंगामध्ये साठून राहिली की जनावर आजारी पडतात, एवढं लक्षात ठेवा. साधी सोपी महत्वाची गोष्ट सांगितली मी.
आता पिल्लांसाठी, छोट्या पिल्लांसाठी काय करायचं? 20 दिवसाच्या किंवा 25 दिवसाच्या जी पुढची पिल्लं आहेत, अगदी विक्रीपर्यंत पर्यंत बरं का, पण छोट्या पिल्लासनी 20-25 दिवसाच्या पुढच्या पिल्लासनी 3 ग्रॅम बाळ हिरडा चूर्ण सायंकाळी भिजत घालायचं. नीट लक्ष द्या. एक कब्बर पाण्यामध्ये भिजत घालायचं. त्याच्यामध्ये एक 5 ते 6 ग्रॅम गूळ टाकायचा. लहान पिल्लांची जी मरतूक आहे तुमची, ती लहान पिल्लांची मरतूक कुठल्या ना कुठल्या कारणाने होतेच, काही असेल मग. आणि लहान पिल्लं कसे आहे, काही बी खातात, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं नको असलेला पदार्थ त्या शरीरात साठला, पिल्लू मरून जातं. त्याच्यामुळं मी माझे हुकमी एक्के ज्याला म्हणतो, ते हुकमी एक्के मी सांगितलं ना, मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्याकडे सगळं आहे, तेवढं मी देणार. हे रात्री कब्बर पाण्यामध्ये थोडासा गूळ आणि 3 ग्रॅम बाळ हिरडा भिजत घालायचा. सकाळी ते व्यवस्थित असं ढवळून सकाळी गाळून घ्यायचं ते. आणि 20 दिवसाच्या पुढच्या पिल्लाला लक्षात ठेवा 5-5 ml द्यायचं फक्त. महिन्यातून एकदाच द्यायचं. पुन्हा ती पिल्लं मोठी झाली की पुढच्या महिन्यात 10 ml द्यायचं. 2 महिन्याच्या पिल्लाला 10 ml द्यायचं. 3 महिन्याच्या पिल्लाला 15 ml द्यायचं. आणि महिन्यातून एकदाच द्यायचं म्हणून सांगतोय. हे 10 वेळा उपचार करायची आवश्यकता नाही. करून पहा हा प्रयोग. तुमच्या लक्षात येईल की हा सांगितलेला जो उपाय आहे तो एकदम जालिम उपाय आहे. जे मी अनुभवतो तेच तुम्हाला मी सांगतो. हे सर्व माझ्या अनुभवाचे बोल आहेत. उगा ह्याचं त्याचं ऐकून मी सांगत नाही. असाच मनुष्यासाठी काय करायचं बरं का, त्याची माहिती तुम्हाला माझ्याच कुठल्या तरी दुसऱ्या चॅनलवरती मिळू शकेल. हा शेळी मेंढी पालनचा चॅनल आहे. 5-6 चॅनल आहेत. त्यापैकी तुम्हाला जे आवश्यक आहे तिथे सर्व प्रकारचे भजनाचे आहेत, कीर्तनाचे आहेत. लक्षात ठेवा, मनुष्याच्या रोगाचे आहेत, शेळीपालन आहे, किंवा सगळं टेक्निक मराठी टेक म्हणून आहे. सर्व प्रकारचे चॅनल तुम्ही त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता. ज्यांना गरज आहे त्यांना आलं का, मी इथं प्रसार अजिबात करत नाही. ज्यांना गरज आहे त्यांना सांगितलं की अनेक जेवढं काय माझ्याकडे ज्ञान आहे तेवढं मी सर्व तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.